लोकल एक्झामिनेशन ऑफ पेशंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण लोकल एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट हे महत्त्वाचं आहे आणि बाकी एक्झामिनेशनपेक्षा याची पोझिशन, याचं पाल्पेट करण्याची पद्धती ह्या सगळ्या वेगळ्या असल्यामुळे ही आपल्याला व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. तर पोझिशन कशा कशा असायला पाहिजे पेशंटच्या? द पेशंट मस्ट बी स्ट्रिप्ड to the west to expose completely both breasts before inspecting is commenced. तर मी तुम्हाला हे पोझिशन सांगते याच्यातलं वाचल्यापेक्षा तुम्हाला सांगते की ब्रेस्ट एक्झामिन करत असताना ज्या ब्रेस्टमध्ये कंप्लेंट सांगत आहे पेशंट तेच ब्रेस्ट पाल्पेट करायचं, तेच ब्रेस्ट फक्त ओपन करायचं, तेवढंच एक्झामिन करायचं. दॅट इज रॉंग. तुम्हाला दोन्ही ब्रेस्ट supraclavicular region up to umbilicus the patient should be exposed. Both breasts should be exposed. आणि always palpate breast in the sitting position. बसलेल्या अवस्थेतच ब्रेस्ट पाल्पेट करायची शक्यतो. म्हणजे 99% 1% मध्येच पेशंटची बसण्याची अवस्था नाही आहे अशा वेळेस पेशंटला प्रॉपर पोझिशनमध्ये किंवा पिलो ठेवून पाठीखाली अशा वेळेस करायचं. आणि पेशंटला बसवल्यानंतर हा पार्ट एक्सपोज केल्यानंतर दोन्ही जे हात आहेत ते कमरेवर वेस्टवर ठेवायला सांगायचे. त्यामुळे ब्रेस्ट जे आहे ते प्रॉमिनंट होतात दोन्ही ब्रेस्ट आणि आपल्याला एक्झामिनेशन करण्यासाठी खूप चांगला त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळे पेशंटसुद्धा रिलॅक्स होतो. जे व्यवस्थित त्या ठिकाणी लाईट असायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पेशंट रिलॅक्स झाल्यामुळे नुसतं ब्रेस्ट टिश्यू दिसतात आणि ब्रेस्ट टिश्यूमध्ये जर एखादा फर्म किंवा हार्ड लंप असेल तर तो व्हिज्युअलाइज सुद्धा होऊ शकतो. निप्पलची पोझिशन कळते, ॲक्झिला सुद्धा ओपन असतो. ह्या इतक्या गोष्टी कळतात. त्याच्यानंतर एक्झामिनेशन मे बी ऑल्सो परफॉर्म इन सेमी रिकम्बंट पोझिशन. सेमी रिकम्बंट पोझिशन म्हणजे पेशंट 45 डिग्रीच्या अँगलमध्ये खाली झुकलेला असल्यामुळे सगळे ब्रेस्ट टिश्यू जे आहेत ते चेस्ट वॉलपासून वेगळे होतात, सेपरेट होतात. बिकॉज ब्रेस्ट इज अ सॉफ्ट टिश्यू आणि फॅटी टिश्यू असतात, त्याच्यामुळे ते सेपरेटली रिकम्बंट पोझिशनमुळे आल्यामुळे ते सेपरेट आपल्याला दिसतात. ते अशा वेळी त्याच्यामध्ये असलेला लंप कदाचित व्हिज्युअलाइज होऊ शकतो. निप्पलची एक्झॅक्ट पोझिशन कळते, एरिओलाची एक्झॅक्ट पोझिशन कळते. हे then examination can be also performed in recumbent position so as to palpate the breast lump against the chest wall. असे झुकवल्यानंतर आपण जो पाल्पेट करतो चेस्ट वॉलवर तो आपण चेस्ट वॉलचा प्लॅटफॉर्म म्हणून फायदा करून आपण पाल्पेट करू शकतो. आणि ऑलवेज कम्पेअर द बोथ ब्रेस्ट. देन इन्स्पेक्शन. It is carried out with the arm by the side of the body. With the arms raised straight above her head when lump or dimple may be more marked. पेशंटचे दोन्ही हात वर करायला लावायचे. दोन्ही हात वर केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट त्याचे जे 4 कंपार्टमेंट केलेले आहेत ते सगळे आपल्याला हे करता येतात. त्याच्या कुठे डिम्पल पडतो का, कुठे लंप आहे का, हे सगळे मार्क केले जातात. विथ द हँड ऑन हर हिप प्रेसिंग रिलॅक्स ॲज द सर्जन कमांड्स वेन ॲबनॉर्मल मूवमेंट ऑफ निप्पल or exaggeration of skin dimple may be evident and पेशंटला हात जे आहेत तिच्या हिप्सवर म्हणजे कमरेच्या तिथे ठेवायला लावायचे आणि ते प्रेस करायला लावायचे. ते प्रेस केल्यानंतर अजून ब्रेस्ट प्रॉमिनंट होतात आणि एक्झॅक्टली आपल्याला जो लंप वगैरे लावायचा आहे, पाहायचा आहे, लंप हाताने पाल्पेट करायचा आहे, तो सर्जनला व्यवस्थित पाल्पेट करता येतो. देन विथ द पेशंट बेंडिंग फॉरवर्ड अँड वेस्ट so that the breast fall away from the body and failure of one nipple to fall away from the
chest indicates abnormal fibrosis behind the nipple. Then पेशंटला खाली झुकायला लावायचं. झुकल्यानंतर निप्पल रिट्रॅक्टेडच राहते का हे पाहायचं की निप्पल नॉर्मल पोझिशनमध्ये येते. हे सुद्धा जर निप्पल फेल झालं म्हणजे प्रॉमिनंट होण्यास फेल झालं तर नक्कीच फायब्रोसिस निप्पलच्या पोस्टेरियर साईडला आहे हे लक्षात घ्यायचं. आणि दॅट फायब्रोसिस इज ड्यू टू मॅलिग्नन्सी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इन्स्पेक्शन ऑफ द होल ब्रेस्ट शुड बी डन सिस्टमॅटिकली. ब्रेस्ट both the breasts are inspected in their entirety and following points are noted. Position, whether displaced in any direction, breast कुठल्या डायरेक्शनला डिस्प्लेस झालेला आहे का. साईज दोन्ही ब्रेस्टची सारखी आहे का. इफ एक मोठा आहे एक लहान आहे. हे समटाईम्स कधी कधी गायनेकोमॅस्टिया होतो. गायनेकोमॅस्टिया मीन्स एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट होते. त्याच्यामुळे एक ब्रेस्ट मोठं असू शकते एक ब्रेस्ट लहान असू शकते. देन एनी पकरी और डिम्पलिंग पिवडी ऑरेंज स्किन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये दॅट इज डिम्पलिंग और पकरी म्हणजे सुरकुतलेलं आहे त्याच्यात हे पडलेलं आहे. पॅजेट डिसीजचं उदाहरण आहे ते पकरिंग ऑफ स्किन डिम्पलिंग ऑफ पिवडी ऑरेंज स्किन. हे जे लक्षण आहेत हे सिरस कार्सिनोमाचे लक्षण आहे. Dimpling of skin may be made prominent by lifting the breast gently upward. In presence of swelling or ulcer, determine its position for fourth quadrant. जर एखाद्या ठिकाणी लंप लागतो आहे अल्सर आहे तर त्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे हे आपल्याला मेन्शन करायला पाहिजे. देन नेक्स्ट स्किन ओव्हर द ब्रेस्ट. स्किन कशी सगळे ते स्वेलिंग चॅप्टरमधलेच पॉईंट्स आहेत. पहिलं आपण पाहिलेलं आहे स्किन ओव्हर ब्रेस्टची झालेली आहे. त्याच्यानंतर स्किन ओव्हर द स्वेलिंग. कलर अँड टेक्स्चर ऑफ स्किन. इन ॲक्यूट मॅस्टायटिस द स्किन बिकम रेड वॉर्म अँड इडिमेटस. ॲप्सेसचे जे लक्षण आहेत ते सांगितलेले आहे. सिमिलरली पिक्चर मे बी सीन व्हेरी रेअरली इन ॲक्यूट मॅस्टायटिस कार्सिनोमॅटसा. देन एंगॉर्जमेंट ऑफ वेन. Presence of engorgement of vein is commonly seen in large fibroadenoma of breast that is called cystosarcoma phyloid. Large जेव्हा फायब्रोएडिनोमाची साईज खूप मोठी होते इट मे कन्वर्ट इनटू सार्कोमा. आणि सार्कोमाची लक्षणं तुम्हाला पहिल्याच चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. वेनस एंगॉर्जमेंट डायलेटेड वेन्स इज द टिपिकल और कार्डिनल साइन्स ऑफ सार्कोमा. तसंच जेव्हा फायब्रोएडिनोमा कन्वर्ट होतो सिस्टोसार्कोमा फायलॉइड तेव्हा तो फायब्रोएडिनोमा चेंज झालेला आहे हे समजायचं. अँड इज रॅपिडली ग्रोईंग सार्कोमा. Engorged veins may be also seen when there is a presence of acute lactational mastitis with huge breast abscess. जेव्हा लॅक्टेटिंग मदर येते आणि इग्नोर करतात पेन होते तर आणि तेव्हा ब्रेस्टचा साईज खूप मोठा असतो एकदम मिल्क स्टॅग्नंट होते तेव्हा सुद्धा वेन एंगॉर्जमेंट झालेली असते पण इट इज अ इन्फ्लेमेटरी कंडिशन. सिस्टोसार्कोमा फायलॉइड इज नॉट अ इन्फ्लेमेटरी कंडिशन. म्हणून या दोन कंडिशनमधला आपल्याला फरक लक्षात घ्यायला पाहिजे आणि डिफरन्शिएट करायला पाहिजे. देन नेक्स्ट डिम्पल रिट्रॅक्शन अँड पकरिंग is often noticed in serous carcinoma of breast. Pudgy orange skin is classical sign in case of carcinoma of breast. हे आपलं फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेलं आहे. This is due to blockage of subcuticular lymphatics with the edema of skin which depends the mouths of sweat glands and hair follicle giving rise to typical orange peel appearance. तुम्हाला मागे सांगितलं आहे जी स्किन असते त्याच्यामध्ये जेव्हा मॅलिग्नन्सी होते तेव्हा ह्या हेअर फॉलिकल आणि मधली स्किन त्याच्यामध्ये जे लिम्फॅटिक्स असतात त्याच्यामध्ये ब्लॉक होते म्हणजे ते सर्क्युलेशनमध्ये ते लिम्फ फ्लुइड जाते म्हणून हेअर फॉलिकलच्या आणि मधल्या स्किनमध्ये ते लिम्फ कलेक्ट राहते आणि जे हेअर फॉलिकलचे डिम्पल्स असतात ते खोल जातात आणि इन्फ्लेम झालेली स्किन वर येते म्हणजे डिम्पल आणि इन्फ्लेम झाले. तर हे पिक्चर कसं असते संत्र्याच्या सालीकडे ऑरेंज पीक त्याला म्हणतात प्युडी ऑरेंज. इट इज अ कार्डिनल साइन्स ऑफ सिव्हिअर ब्रेस्ट.
Then nodule may be observed in the breast which are often metastatic. अशी वेगळे नोड्यूल्स आपल्याला दिसायला लागतात. That is secondary metastasis. Ulceration and fungation. There may be ulceration in any part of the skin of breast which are examined according to chapter 4. चॅप्टर 4 मध्ये जेव्हा अल्सरचा चॅप्टर पाहिला आपण त्याच्यामध्ये अल्सर ज्याप्रमाणे आपण एक्झामिनेशन अल्सरही चॅप्टर झालेला आहे आपल्याला. आपण अल्सरच्या मार्जिनही सांगितल्या त्याच्यात की ब्रेस्ट मॅलिग्नंट अल्सरच्या मार्जिन्स कशा होतात तोच नियम या ठिकाणी लागू होतं. फंगेशन ऑफ स्किन इज ए लेट फीचर ऑफ ॲडव्हान्स कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट ड्यू टू इन्फिल्ट्रेशन ऑफ स्किन बाय ग्रोथ. Fungation may also occur in case of large fibroadenoma or a rapidly growing sarcoma due to fact that skin become atrophied at the site of maximum pressure over the huge swelling and ultimately gives way so that growth fungates out. खूप इग्नोर केलं तर ती ग्रोथ फंगेट होणार असतात. फायब्रोएडेनोमा म्हणा सिस्टोसार्कोमा म्हणा त्याच्यामध्ये मग आपल्याला बायोप्सी करून कन्फर्म करावं लागतं. Then nipple presence. Are the both nipple are present and are the both nipple are symmetrical or one is retracted or one is destroyed? म्हणजे निप्पल दोन्ही एका लेवलला आहेत का? दोन्ही निप्पलची पोझिशन चांगली आहे का? एका निप्पल रिट्रॅक्टेड आहे एक निप्पल गायब आहे इफ इट इज कंजेनायटल एनॉमली हे सगळं रूल आउट करायला पाहिजे. Then position. Compare the level of both nipple, vertical distance from the clavicle and horizontal distance from the midline. हे पाहायला पाहिजे. Then in carcinoma, nipple of the affected side is drawn up toward the lung. It should be remembered that inflammatory fibrosis may cause similar elevation of nipple. The elevation of nipple will be more marked in the patient is asked to raise the both hands above the head. Nipple may be displaced away from the lung in case of fibroadenoma. Nipple may be destroyed in case of Paget disease. And nipple may erode or disappear. Then number of nipple. Accessory nipple may be present beside the normal one. These are usually found anywhere along the milk line. Accessory breast सुद्धा तुम्हाला milk lineला कुठेही पाहायला मिळते which extend from the axilla to groin. Axilla to groin कुठेही आपल्याला accessory nipple म्हणजे जास्त nipple आपल्याला पाहायला मिळते. त्याला milk line म्हणतात. हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. नंबर ऑफ nipple. This is very rarely seen. ड्युरिंग लॅक्टेशन जे एक्सेसरी निप्पल असतात त्याच्यामधून सुद्धा लॅक्टेशन होते. देन साईड अँड शेप इज इट प्रॉमिनंट फ्लॅटन और रिट्रॅक्टेड. प्रॉमिनन्स ऑफ निप्पल मे बी ड्यू टू अंडरलाइंग स्वेलिंग सच एज cyst. Slight retraction may be seen in puberty. Recent retraction of nipple with the onset of the presence of illness is very much significant. Most often it is due to carcinoma of breast and occasionally due to chronic inflammation. In Paget disease, nipple is completely destroyed. Paget disease मध्ये पूर्णतः nipple destroy होते आणि त्या ठिकाणी फ्लॅट रेड अल्सर आपल्याला पाहायला मिळतो. Sometimes nippleचा सरफेस असतो तो look for the cracks or any eczema on the nipple. Discharge if any. डिस्चार्जचं आपण आधीच पाहिलेलं आहे ते पण. आता आपल्याला हे पाहायचं आहे. आता मी तुम्हाला हे समजावून सांगते की आपल्याला निप्पलची जी पोझिशन आहे ती पोझिशन टोवर्ड्स स्वेलिंग आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे हे आपल्याला हे लॉजिकली समजून घ्यायचं आहे.
आता आपल्याला हे ब्रेस्टची एक हे झाली, हे निप्पल झालं. आता आपण काय पाहिलेलं आहे की दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेव्हा सीए ब्रेस्ट असतो तेव्हा निप्पल लंबच्या दिशेने रिट्रॅक्ट झालेलं असते. आता समजा आता सीए ब्रेस्ट हा झालेला आहे, सीए ब्रेस्ट मॅलिग्नंट ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर आपण म्हणतो. सीए ब्रेस्ट म्हटल्यापेक्षा ट्यूमर, लंप झालेला आहे. सीए ब्रेस्टमध्ये काय असते की जे सगळे टिश्यू असतात त्या टिश्यूला कुठलाही मॅलिग्नंट ट्यूमर हा इरोड करत असतो, चिटकून बसत असतो. तो आपल्याकडे सगळे टिश्यू ओढून घेतो. तेव्हा सीए ब्रेस्टमध्ये काय होतात, ह्या डक्ट वगैरे आहेत ह्या सगळ्या आपल्याकडे खेचून घेते. कारण सीए मॅलिग्नंटचं काय असते, ओढून घेणे. आता हे सगळे टिश्यू आपल्याकडे ओढून घेतलेले. हे ओढून घेतल्यामुळे अंडरलाईन जे कंटेंट्स आहेत निप्पलच्या ते पण ओढले जाते. म्हणजे निप्पल टुवर्ड लंप. इन सीए ब्रेस्ट तुम्ही एक्झामिन करत असताना एखादा लंप दिसतो आहे आणि निप्पल टुवर्ड लंप झालेला आहे. डायग्नोसिस 90% डायग्नोसिस इज सीए ब्रेस्ट. आता हा सीए ब्रेस्ट विसरून जायचा. आता झालेला आहे फायब्रोएडिनोमा. फायब्रोएडिनोमा लंप, बिनाइन ट्यूमर. याचं काम करणं वाढणे, फक्त ग्रोथ करणे. हा चालला वाढत. म्हणजे हा काय करणार आहे, वरच्या स्किनला निप्पलला ढकलणार आहे. हा इकडे वाढत चालला. हे असं होईल. निप्पल अपोजिट टू द लंप ब्रेस्ट. दोन्हीच्यातला फरक समजला. इन केस ऑफ सीए ब्रेस्ट retractile nipple or toward the lump, and in benign tumor opposite to the then areola of nipple, areola of breast. The normal areola is slightly corrugated and contains few small nodules. Gland of Montgomery. Sebaceous glandच्या modified glands असतात, glands of Montgomery. आपल्याला निप्पलच्या आजूबाजूला एक असं छोटे ग्लँड दिसतात त्या. आणि कॉरुगेटेड म्हणजे थोडंसं सुरकतलेला. आपला ड्रेन असतो ना तसा कॉरुगेटेड म्हणतात त्याला. The gland become larger during pregnancy when these are known as Montgomery tubercles. प्रेग्नन्सीमध्ये त्याचा कलरही वेगळा होतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस होतात. कलर द स्किन ऑफ द एरिओला ऑफ यंग गर्ल इज पेल पिंक but becomes slightly darker in adult life. It becomes brown during pregnancy. Size of areola. It becomes larger in case of huge swelling of soft fibroadenoma or sarcoma. Diminution of the size of areola in CA breast or serous carcinoma. आता मी तुम्हाला सांगितलं की हा एरिओला आहे. हा एरिओला. जर ट्यूबर झाला आहे तर स्किन टेन्स होणार. म्हणून याच्यातले जे सुरकुते आहेत, जे कॉरुगेटेड जे स्ट्रक्चर आहेत ते टेन्स होऊन जाईल. त्याचं ते कॉरुगेटेड जो स्ट्रक्चर आहे ते संपून जाईल. पॅजेट डिसीजमध्ये एरिओला डिस्ट्रॉय होऊन जाईल. टेन्स झाला तर त्याचा कॉरुगेटेड जो एरिया आहे तो कमी होईल. किंवा
आपण CA ब्रेस्टमध्ये सांगितलं आहे की तो ओढून घेतो, तर CA ब्रेस्टमध्ये एरिओलाचा साईज कमी होईल. बिनाईन ट्युबरमध्ये टेन्स झाल्यामुळे एरियाचा हे जास्त दिसेल आणि कॉरुगेटेड जो स्ट्रक्चर आहे ते नाहीसं झालेलं असेल. सरफेस अँड टेक्स्चर ऑफ एरियल. लुक फॉर क्रॅक, फिशर, अल्सर, एक्झिमा, स्वेलिंग ऑर डिस्चार्ज. एरिओलामधून होतो का? In Paget disease, the areola become bright red in early stage and is destroyed, leaving a red white dripping ulcer later on. पूर्ण ते नाहीसा होतो. या ठिकाणी एक ओलसर अल्सर राहतो, फक्त लालसर, एकदम रेड, आणि एक नुसतं तिथं ते पूर्ण नाहीसा होऊन या ठिकाणी अल्सर तयार होतो. It is useful to remember that eczema is usually bilateral affection. कधी कधी पॅजेट डिसीज हा आपण एक्झिमा म्हणून डायग्नोज करतो, पण पॅजेट डिसीज जनरली युनिलॅटरल असतो. एक्झिमाची हिस्ट्री पेशंटला बाकी शरीरावरची हिस्ट्री दिसेल आणि बायलॅटरल ब्रेस्ट हे अफेक्ट झालेले असते.